कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. मराठी साहित्यातील एक तेजस्वी, गहिर आणि व्यापक अस्तित्व. त्यांच्या लेखणीला जेव्हा सागर भेटतो तेव्हा तो केवळ एक भौगोलिक दृश्य राहत नाही, तर तो एक अनुभव बनतो. आज आपण ऐकणार आहोत त्यांची कविता सागर. आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जलात केशर, सायंकाळी मिळे संध्याकाळी. जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा या निळ्या जांभळ्या पाण्यात केशर रंग मिसळतो. फेस फुलाचे सफेद शिंपित, वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे. सडे म्हणजे एखाद्या मार्गावर टाकलेले सुंदर टप्पे. लाटांच्या फेसांनी सजलेला किनारा जणू शिंपल्यांनी भरलेला. मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो, किती दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती. संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर, गलबते देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते. कधी क्षितिजावर एखादं जहाज दिसतं, शांत, सावध, संथ. त्या सावलीत एक ओढ असते आणि मग मनात येतं की जावं त्या दूरच्या देशात. मन भरकटतं, पण सागर मात्र शांत असतो.